नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, पराभव डोळ्यापुढे दिसायला लागल्यानंतर राजकीय नेते काहीही बरळत असतात याची अनेक उदाहरणं आपण यापूर्वी सुद्धा बघितलेली आहेत, देशानं बघितलेली आहेत, अनुभवलेली सुद्धा आहेत। तसाच प्रकार आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलेला आहे। आपल्याला आठवत असेल की 2 दिवसापूर्वीच म्हणजेच प्रजासत्ताक दिनादिवशी त्यांनी आंदोलनसुद्धा केलेलं होतं आणि भारतीय जनता पक्षावर अत्यंत बिनबुडाचे कसलाही आधार नाही असे आरोप त्यांनी केलेले होते। त्यामध्ये त्यांचा प्रमुख आरोप असा होता की भारतीय जनता पक्षानं यमुनेच्या पाण्यामध्ये विष मिसळलेलं आहे असा त्यांनी एक आरोप करून दिल्ली आणि देशभरामध्ये एक प्रकारची सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आणि भाजपनं हे जे काम केलेलं आहे त्यामध्ये हरियाणामध्ये तर आम्ही अत्यंत सतर्कपणे डोळसपणानं या सगळ्या विषयाकडे बघत होतो आणि सतर्कता दाखवली म्हणून ते सीमेवरच हे दूषित पाणी आम्ही रोखलं आणि लोकांना दिलासा दिला असं सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी सांगितलेलं होतं। मात्र केजरीवाल हे किती धादांत असं खोटं बोलतायत, त्यांचं बोलणं हे किती खोटारडेपणाचं आहे, किती मतलबासाठी आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राजकीय पोळी भाजण्याकरता ते करतायत हे दिल्लीला पाणी पुरवठा करणाऱ्या दिल्ली जल बोर्डानं दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कळवलेलं आहे की असा काही प्रकार घडलेला नाही आणि तिथंच अरविंद केजरीवाल यांचं पित्तळ हे उघडं पडलेलं आहे। बरं, अरविंद केजरीवाल हे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच खोटं बोलतायत अशातला काही भाग नाही। अनेकदा अरविंद केजरीवाल यांनी आणि त्यांच्या पक्षानं असे प्रकार केलेले आहेत। त्यांनी जी आश्वासनं ही निवडणूक पूर्व काळामध्ये दिलेली होती त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आम आदमी पक्षाला अपयश आलं। त्याचं एक द्योतक काही महिन्यांपूर्वी पंजाब राज्यातील काही महिला या दिल्लीमध्ये आलेल्या होत्या आणि अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर जाऊन त्यांनी आंदोलन केलेलं होतं। कारण पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणूक पूर्व काळामध्ये महिलांसाठी ज्या योजना जाहीर केलेल्या होत्या त्या योजनांची अंमलबजावणी तिथं अजिबात करण्यात आलेली नाही आणि आता अशाच प्रकारच्या योजनांची खैरात दिल्लीच्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष वाटण्याची शक्यता असल्यामुळं त्या महिला पंजाब सोडून थेट दिल्लीत आल्या आणि त्यांनी केजरीवाल यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि अरविंद केजरीवाल यांचा बुरखा टाराटारा फाडलेला होता। खोटं बोल पण रेटून बोल ही जी एक राजकारणात नव्यानं रूढ झालेली पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जर आपण त्याची देशभरामध्ये क्रमवारी ठरवायला गेलो तर त्या क्रमवारीत देशात पहिल्या क्रमांकावर नाव हे अरविंद केजरीवाल यांचं घ्यावं लागेल। कारण अरविंद केजरीवाल यांच्या घोषणा यांच्या भूलथापा या आता उघड झालेल्या आहेत। काही संस्थांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सर्वे केलेले आहेत आणि या सर्वेचा अहवाल असा सांगतो की दिल्लीमध्ये या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या हातात दिल्लीतील सर्वसामान्य सुज्ञ मतदार जनता ही सत्ता देणार आहे। त्यामुळं अरविंद केजरीवाल यांच्या पायाखालची वाळू ही घसरली असल्यामुळं त्यांनी आता माध्यमांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बिनबुडाचे आरोप करणं, गरळोकणं हे प्रकार सुरू केलेले आहेत। खरं तर अरविंद केजरीवाल यांची ही जुनीच पद्धत आहे, जुनीच सवय आहे। यापूर्वीसुद्धा त्यांनी असे अनेक बिनबुडाचे आरोप हे केलेले आहेत। असे आरोप केले की एक प्रकारे सनसनाटी निर्माण होत असते, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असतो, मूळ विषयावरून जनतेचं लक्ष हे वेगळ्या विषयाकडे वळवण्यात यश येतं, मतदार आकर्षित होतात। अशा अनेक प्रकारच्या बाबी या बिनबुडाच्या आरोपांमधून फायदा स्वरूपात राजकीय मिळत असल्यामुळं अरविंद केजरीवाल यांनी आत्तापर्यंत अशा प्रकारचे आरोप अनेक वेळेला अनेकदा केलेले आहेत। गेली 10 वर्ष दिल्लीची सत्ता ही अरविंद केजरीवाल यांच्या रूपानं आम आदमी पक्षाकडे आहे आणि यमुनेचं जे प्रदूषण आहे हा जो तिथला विषय आहे हा दिल्लीकरांना सतत भेडसावणारा, दिल्लीकरांना त्रास देणारा असा हा विषय आहे। ही समस्या मुळातून संपवणं हे अरविंद केजरीवाल यांना आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला हे जमलेलं नाही। या विषयावरून लक्ष हटवायचं असेल तर काय करायचं, तर लोकांच्या लाभाच्या, लोकांना फायदा देणाऱ्या, लोकांना समाधान देणाऱ्या, आनंद देणाऱ्या, बरं वाटणाऱ्या अशा योजनांचा पाऊस पाडायचा आणि त्या पावसात लोकांना भिजायला लावायचं।
आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांची मतं जी आहेत ती मतं पदरात पाडून घ्यायची, हा त्यांचा जुना फंड आहे. देशात इंडी म्हणून गळ्यात गळे घातले. अगदी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत येऊन सभा घेतल्या आणि स्वतःच्या राज्यात इंडी आघाडीला मूठमाती त्यांनी दिलेली आहे. स्वतंत्र लढण्याची तयारी ही त्यांनी केली. आज काँग्रेससुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासार्हतेबद्दल उघड बोलते आहे. काही दिवसापूर्वीच काँग्रेसच्या युवराजांनी असंच एक विधान केलेलं होतं. मागच्या वेळी दिलेल्या आश्वासनांचा पत्ता नाही, आज रोख उद्या उधार अशी परिस्थिती. आणि आता आश्वासनं काय दिलीत तर तिसऱ्यांदा संधी दिली तर पाण्याच्या सर्व समस्या सोडवू, दिल्लीमधील रस्ते हे जे आहेत ते युरोपमधल्या रस्त्यांसारखे करू आणि यमुना नदी लंडनच्या थेम्स नदीसारखी सुशोभित करू. म्हणजे काय तर पुन्हा गाजर. मात्र आता अशा गाजरांना दिल्लीची जनता भुलणार नाही, कारण यापूर्वी दिल्लीतल्या सर्वसामान्य जनतेनं अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या मोफतच्या आश्वासनांचा अनुभव हा घेतलेला आहे. आणि हा अनुभव आत्ता घेतायत असं नाही, तर तो त्यांनी गेली 10 वर्ष हा घेतलेला आहे. त्यामुळं अरविंद केजरीवाल हे निवडणुका डोळ्यापुढं ठेवून किती आणि कसं फसवं बोलत असतात याची पूर्ण कल्पना, त्याचा पूर्ण अनुभव हा दिल्लीतल्या जनतेला असल्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या भूलथापांना, खोट्या आश्वासनांना दिल्लीची जनता ही बळी पडणार नाही हे निश्चित आहे. कारण महाराष्ट्र हे त्याचं धडधडीत असं एक ताजं उदाहरण आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळालेलं होतं. मात्र खोटं दीर्घकाळ चालत नाही याची प्रचिती 4च महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आलेली होती. आणि या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व असं यश हे महायुतीने मिळवलं आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात तब्बल 132 जागा जिंकण्याचा विक्रम केलेला आहे. चितावरून भाताची परीक्षा असं आपण म्हणत असतो. त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेनं जो विश्वास 4 महिन्यापूर्वी दाखवलेला आहे त्याची हवा किंवा तो टेम्पो अजून उतरलेला नाही आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला दिल्लीच्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातच भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून तिथं मैदानात उतरवलेलं आहे आणि फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन रानसुद्धा उठवलेलं आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून काय जो सर्वे दिल्लीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या सर्वेचा अहवाल हा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गेलेला आहे. त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि ते बिनबिडाचे आरोप करत आहेत. तूर्त इथंच थांबतो. हा विषय आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.